फराह खान मॅम स्पेशल आजची रेसिपी आहे शाही मटन यखनी पुलाव। एका भांड्यामध्ये इथे मी अर्धा किलो दही घेतला आहे। त्यानंतर काळी मिरी पूड, बडीशेप पावडर, जिरे पूड, हिंग, मीठ, बिर्याणी मसाला, 2 दालचिनी तुकडे आणि केसर, पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण मिरची ठेचून घ्यायची आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला 3 ते 4 मिनिटांकरिता अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे जे दही आहे ना हे पूर्ण आपल्याला पातळसर व्हायला पाहिजे अशा प्रकारे। आता ह्याच्यामध्ये 1 किलो मी मटण घेतलं आहे। जर तुमचं 1 किलो मटण असेल तर अर्धा किलो तुम्हाला दही पाहिजेच। तर अशा प्रकारे तुमचा जो मेजरमेंट आहे तो असणार आहे। आता हे सर्व मटण घेऊन आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि मॅरिनेशनसाठी 4 ते 5 तासांकरिता आपण हे ठेवून देणार आहोत। तेल गरम करा आणि आता इथे वर दिलेले अख्खे मसाले, वेलची, शाही जिरे, दगडफूल, लवंग हे सर्व 2 मिनिटांकरिता परतून घ्या। काजू घ्या आणि काजू परतून न घेताच कांदा आणि भरपूर सारी मिरची आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी 4 ते 5 मिनिटांकरिता गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत। त्यानंतर मॅरिनेट केलेला हा जो मटण आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे। केसरचा सुद्धा खूप छान असा रंग सुटला आहे। तुम्ही कुठे कुठे येलो कलर हा पाहू शकता। आता इथे मी थोडासा लिंब घेणार आहे। सर्व काही मिक्स करून आपल्याला 80% मटण शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। इथे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास माझा हा मटण शिजायला गेला आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला मटण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 तास भिजत ठेवलेले तांदूळ आणि कोथिंबीर ॲड करणार आहे आणि सोबत थोडंसं तूप, चवीनुसार मीठ घ्या। सर्व काही एकत्र करा आणि बिर्याणीला जसं आपण स्लो कुकिंगसाठी गॅसवर तवा ठेवतो त्या प्रकारे एक तवा घ्या आणि लो फ्लेमवर आपल्याला आता हे जे पुलाव आहे शिजवून घ्यायचं आहे। ह्याला अशा प्रकारे हा पातेली ठेवा। पाणी किती लागतं ते त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं पाणी ॲडजस्ट करा। इथे मी गव्हाच्या पिठाने इथे पूर्ण जे झाकण आहे ते पॅक करून घेत आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे सर्व पूर्ण पॅक करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ह्याच्यातील जे वाफ आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे जे पुलाव आहे ते शिजून तयार होईल। तर अशा प्रकारे झाकण जे आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे मी जवळजवळ अर्ध्या पाऊण तासानंतर हे ओपन करत आहे आणि